रोजच्या रांगोळ्यांचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आली आहे बघा अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा आपला इंग्रजी अक्षर आहे ना एस, हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन्ही टोकावरती बघा डोक्यावरती आपण फुलं काढून घेणार आहोत. तर गोल पकड्यांची इथे फुलं काढायची आहेत बघा. दोन्ही बाजूला फुलं काढून घेतलेली आहेत. 4-4 पाकळ्यांची फुलं, 5-5 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत बघा दोन्ही टोकावरती. आणि मध्ये एक एक पान काढायचं आहे. दोन्ही बाजूला पानं काढून घ्यायची आहेत. सोपी रांगोळी आहे बघा ही. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता थोडा थोडा रंग आपण भरून घ्यायचा आहे बघा. मी जांभळा रंग वरच्या बाजूला भरलेला आहे. आतल्या बाजूला आपण थोडासा केसरी रंग भरून घेणार आहोत. बघा आतल्या बाजूला केसरी रंग थोडं थोडं भरून घ्यायचं आहे. आता तुम्ही या रांगोळीमध्ये कलर नाही भरला, फक्त हळदी कुंकू टाकून जरी रांगोळी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. पण रांगोळीला एक सुंदर लुक येण्यासाठी आपण थोडा थोडा कलर भरणार आहोत. आता पानांमध्येही आपण थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे बघा. इथे सुद्धा मी डबल कलर भरलेले आहेत पानांमध्ये सुद्धा. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. बघा दोन्ही पानांमध्ये कलर भरून घेतलेले आहेत. बघा आता ज्यांना ही रांगोळी काढता येत नाही त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. तर फुलांमध्ये मध्ये एक एक लाल डॉट देऊन हिरव्या रंगाने बॉर्डर केलेली आहे. त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक आलेला आहे. आणि जो आपण एस काढलेला आहे त्यामध्येही थोडंसं निळा रंग भरून घेतलेला आहे. आता पानांच्या बाजूला थोडी थोडी रिकामी जागा आहे तर तिथे आपण डॉट देऊन घेणार आहोत किंवा कळ्या काढून घेणार आहोत बघा. पानाच्या मध्ये सुद्धा एक एक रेश मारून डॉट देऊन घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त दिसणार नाही. बघा दोन्ही बाजूला थोडेसे गोलाकार काढून तिथे सुद्धा रेषा मारून डॉट काढून घेतलेले आहेत. सोपी रांगोळी आहे बघा ही आणि अगदी पटकन होणारी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी 4x2 टिपक्यांची आहे बघा. तुम्हाला जर टिपक्यांच्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्कीच ही रांगोळी तुमच्यासाठी खास आहे. आता ह्या रांगोळ्यांमध्ये कसं थोडेसे गणिती प्रकार वापरले जातात बघा. टिपके जोडायचे असतात. आता ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी उपयुक्त आहे बघा. फक्त टिपके जोडायचे असतात आणि रांगोळी काढायची असते. आता इथे आपण हे 4x2 टिपके जोडून एक स्वस्तिकचा आकार काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे. आता त्याला आपण एक फुलाचा आकार देऊन घेणार आहोत बघा. वरच्या बाजूने थोडंसं पाकळ्यांप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत. आणि जे टोकं आहेत बघा तिथेही आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. बघा मी या 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. आता इथे तुम्ही डॉट देऊनसुद्धा फुलं काढू शकता. डॉट देऊन काढलेली फुलंसुद्धा अगदी सुंदर दिसतात. बघा 4ही बाजूला मी 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. त्यामध्ये सफेद रंगच भरायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही वेगळे कलर भरलेले नाहीत बघा. पटकन काढण्यासाठी ही रांगोळी असते. आपल्याला वेळ नसतो तर घाई गडबडीमध्ये काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर जास्त रंग वगैरे भरायची काही गरज नाही. आता दुसरं जे टोक उरलेलं आहे तिथे बघा एक एक पान मी काढून घेतलेलं आहे. तर आपण जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. आणि पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये 5 ते 7 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. फक्त टिपके जोडायचे आहेत. आता मध्ये मध्ये आपण पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. बघा जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर मध्ये सुद्धा आपण एक 4 पाकळ्यांचं फूल काढून घेतलं आहे. त्यामध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे.
आता फुलांमध्ये ही रेषा मारून आपण पिवळे डॉट देऊन घेणार आहोत, त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल. आता ही रांगोळी कशी तुम्हाला हवी तेवढी आपण ही पुढे वाढवू शकतो किंवा एवढी ही रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. बघा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आतल्या बाजूलाही पानांना थोडं फुलांना देठ काढून एक एक डॉट दिलेला आहे. तर पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, आता ही इथे मी फ्री हँड रांगोळी काढलेली आहे. बघा एक छोटंसं फूल काढायचं आहे, फुलाची रांगोळी काढलेली आहे. बघा 3 ते दिलप्रमाणे आकार असतो ना, त्याप्रमाणे 3 पाकळ्यांचं एक फूल काढून घेतलेलं आहे. त्याच्या बाजूला आपण पानं काढून घेणार आहोत. बघा 3 पानं मी बाजूला काढून घेतलेली आहेत. तर वरच्या बाजूला एक गोल आकार द्यायचा आहे, फांदीप्रमाणे जसं तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे आणि तिथेही छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या रांगोळ्या कशा अगदी आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. फ्री हँड रांगोळ्या आहेत, तर जो कलाकार असतो रांगोळी काढणार त्याचा पूर्ण कंट्रोल या कलेवरती असतो. तुम्ही बघू शकता आपण वरच्या बाजूला सुद्धा एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. आता थोडं रंग आपण यामध्ये सुद्धा भरून घेणार आहोत. बघा आता पानांमध्ये हिरवा रंग मी भरलेला आहे, वरच्या बाजूला थोडासा केसरी रंग भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा एकच फांदी काढायची आहे, तिला पानं फुलं असं ही रांगोळी काढायची आहे. मध्ये सुद्धा रेषा मारून डॉट दिलेले आहेत. बघा रेषा मारून एक एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता फुलांमध्ये सुद्धा आपण थोडासा रंग भरून घेणार आहोत. खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते, तर तिथेही 3 डॉट देऊन एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे. बघा आतल्या बाजूला ओढून घेतलेला आहे डॉट. बाजूला थोडेसे डॉट देऊन जास्त रिकामी जागा त्यामुळे रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता फुलामध्ये डार्क आणि लाईट करून जांभळा रंग, निळा रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर एक फुलपाखराप्रमाणे दिसतं बघा फूल. अगदी सुंदर दिसतं. निळा रंग भरला तर अगदी छान दिसतं फूल. बघू शकता तुम्ही फुलामध्ये मी निळा रंग भरून घेतलेला आहे. आता आतल्या बाजूला आपणच एक गुलाबी रंग भरायचा आहे आणि रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा थोड्या. त्यामुळे फुलाला आणखी एक सुंदर लुक येतो. आता जे आपण फूल काढलेलं आहे तिथे हिरव्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आलेला आहे. जे वरती फूल काढलेलं आहे त्यामध्येही तोच रंग मी भरलेला आहे. तर ते इथे फुलामध्ये मी डबल रंग भरलेले आहेत. कळ्यांमध्ये सुद्धा आपण डबल रंग भरून घेणार आहोत. बघा फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे आणि अगदी सुंदर दिसते. बघा अगदी छोटीशी रांगोळी आहे. फक्त एक फांदी काढायची आहे, त्याला फूल काढायचं आहे. पटकन होऊन जाणारी ही रांगोळी आहे. बघा कळ्यासुद्धा वरच्या बाजूला काढून घेतलेल्या आहे. निळ्या रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. बघा तर इथे एक कमळ काढून घेतलेलं आहे. तर उद्या बुधवार आहे, तर बुधवार निमित्त ही रांगोळी आहे. बघा इथे मी श्रीकृष्णाची बासरी काढलेली आहे. बघा तर सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. रेषा मारूनच काढायची आहे, जास्त काही वेगळी ड्रॉईंग वगैरे केलेली नाही. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. तर बासरीमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. पिवळ्या रंगच भरलेला आहे. बघा आता ह्या जवळजवळ मी प्रत्येक मंगळवारी अशा प्रकारची रांगोळी काढत असते. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची एखादी तरी रांगोळी नक्कीच काढलेली असते. तर बासरीला खालच्या बाजूने आपण गोंडेसुद्धा काढून घेतलेले आहेत. आता एक मोराचं पीस आपण काढून घेणार आहोत. बघा कमळ काढलेलं आहे, त्याच्या बाजूला बासरीच्या बाजूला एक मोर पीस काढायचा आहे. तर इथे मी सफेद रंगानेच मोर पीस काढलेला आहे. बघा वेगळे काही जास्त कलर वापरलेले नाही. रोजची रांगोळी आहे तर अगदी पटकन काढण्यासाठी ही रांगोळी आहे. बघा तुळशीसमोर तुम्ही ही रांगोळी काढली तर अगदी छान दिसते. तर मोराचा पीस सफेद रंगानेच काढलेला आहे. मध्ये आपण त्याला डॉट देऊन घेणार आहोत. बघा एक मोराच्या पिसाचा लूक देऊन घ्यायचा आहे. वरती थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सुंदर आहेत आणि छोट्याच आहेत. बघा तुम्हाला रोज उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बघा मी रोज रांगोळ्या टाकत असते आणि रोजच्या व्हिडिओमध्ये अगदी 3 ते 7 पर्यंत छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. अगदी रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात बघा. आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे.
आता ही सुद्धा रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. बघा कमळ काढलेलं आहे, त्याला एक पानसुद्धा खालच्या बाजूला काढून घेतलेलं आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर दिसतो. वरच्या बाजूलाही थोडीशी रिकामी जागा दिसते, तर तिथे आपण एक छोटासा तुरा काढून घ्यायचा आहे. आता काय मोरपिसाच्या बाजूला आपण श्रीकृष्णाचं नाव लिहून घेणार आहोत. बघा फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तर अशाच रांगोळ्या, नवीन रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि छोटीशी रांगोळी दरवाजासमोर काढण्यासाठी भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी पुढील भागात. धन्यवाद.